धोकादायक कचरा गाड्या चालवणं हा आमचा नाईलाज, मुंबई पालिकेचं वक्तव्य. महायुतीतील नाराजी नाट्यावर पडदा, आमचा अजेंडा खुर्चीचा नाही तर महाराष्ट्राच्या विकासाचा. युती धर्म पाळण्यासाठी आम्ही एकत्र. अनौपचारिक गप्पांमध्ये एकनाथ शिंदेंनी वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती. निवडणूक असल्यानं इनकमिंग आउटगोईंग सुरूच राहणार. महायुतीत समन्वय राखण्याचा प्रयत्न करू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 6 धडाकेबाज निर्णय. मुंबईत परवडणारी घरं उपलब्ध होणार, तसंच आयकॉनिक शहर विकासासाठी सुद्धा धोरण जाहीर. शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातल्याची बातमी समोर. शिवसेनेकडनं केवळ एकनाथ शिंदेच मंत्रिमंडळाच्या बैठकीला होते उपस्थित. मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं. तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं, मात्र भाजपनं केलं तर चालणार नाही असं कसं असेल? फडणवीसांचे मंत्र्यांना खडेबोल. अंजली दमानियांना मुंढव्यातल्या जमिनीची पाहणी करू देण्यास अधिकाऱ्यांकडून नकार. सगळ्या प्रकरणासंदर्भात बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेणार, दमानियांची माहिती. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट दिली गेल्याची सूत्रांची माहिती. राजेंद्र मुठेंच्या अहवालात पार्थ पवारांचं नावच नाही. दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांचं अहवालात नाव असल्याची सूत्रांची माहिती. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट. शीतल तेजवानीने 275 जणांकडून जमीन घेतल्याचं आता झालंय उघड. नवाब मलिकांना विशेष पीएमएलए कोर्टाकडून दणका. मलिकांविरोधात कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित. 19 डिसेंबरपासून दैनंदिन सुनावणीला सुरुवात होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.